स्वयंपाकासाठी 10 भन्नाट किचन टिप्स. 1. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते. 2. आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आल्याची पेस्ट आठवड्याभर टिकते. 3. हिरव्या मिरचींचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो, अजिबात खराब होत नाही. 4. टोमॅटो प्युरीसाठी लाल भडक टणक टोमॅटे घेऊन ते गॅसवर 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून मिक्सरला प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. 7 ते 8 दिवस टिकते. व्हिनेगर जर तुमच्याकडे नसल्यास टोमॅटोची ही प्युरी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवावी. 5. पुरणपोळी करणं म्हणजे गृहिणींचं कसब असतं. कणिक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणिक मळून झाल्यावर एक पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी. हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. 6. पुरणपोळीचं पुरण सैल झालं असेल तर त्यात 2 चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर ठेवून थोडं गरम करा, म्हणजे ते घट्ट होईल. 7. पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कपडा टाकून त्यावर नेहमीसारखी पोळी लाटावी, म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही. 8. मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्याची पावडर करताना किती फिरवली तरी बारीक होत नाही, म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतवून घ्या. हे फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली आणि मग ग्राइंडरमध्ये फिरवले तर त्याची पटकन बारीक पावडर होते. 9. बटाटे उकडवायचे असतील तर ते धुवून घ्या. त्यांना टोचे मारून उकडवून घ्या. मग फ्रीजमध्ये ठेवा. हे गार झाले की पटकन सालं निघतात. 10. बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं पटकन काढता येतात. तर या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.